दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या या आंदोलनामध्ये इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी सक्रिय सहभाग घेतलाय। काल सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला काँग्रेसने पाठिंबा दिलाय। काँग्रेसचे खासदार पवन खेडांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। सोनम वांगचुक जी के स्वास्थ्य को लेकर हम सबको चिंता है और एक बहुत संवेदनहीन सरकार ऊपर बैठी है जो लोकतांत्रिक विरोध की भाषा को नहीं समझती। ऐसी सरकार के सामने विरोध का तरीका बदलते रहना चाहिए। हमें इनकी चिंता है स्वास्थ्य की, जो बच्चे बैठे हैं उनकी भी, कि आप अपनी जान को जोखिम में डालकर इस सरकार से कुछ हासिल नहीं कर पाए। सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे दिल्लीमधल्या जंतर मंतरवर काल पोहोचल्या। यावेळी त्यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे। दरम्यान 20 जुलैच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची प्रतिक्रियाही सुप्रिया सुळेंनी दिली आहे। हा कोणताही राजकारणाचा विषय नसून ही मोठ्या युद्धाची छोटी सुरुवात आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। मोठ्या युद्धाची छोटी सुरुवात आहे। ही ठिणगी पडली आहे, ह्याचा वणवा व्हायला वेळ लागणार नाही। आताच सरकारने जागं व्हावं। मी भारत सरकारला विनम्रपणे विनंती करते की या विषयात लक्ष घाला। याच्यात भरड जातोय सर्वसामान्य युवा पिढी जो पुढचा भारत घडवणार आहे। त्याच्यामुळे भारत सरकारने ह्याची तातडीने नोंद घ्यावी याची आम्ही मागणी करतो। नीट पेपर फुटी विरोधात सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसेचे नेते अमित ठाकरे आज जंतर मंतर इथे जाणार आहेत। सकाळी अमित ठाकरे वांगचुक यांची भेट घेऊन त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देतील। या भेटीला मनसेचे काही नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। 20 दिवस झाले त्यांनी काही खाल्लं नाहीये, फक्त पाण्यावर आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की अख्खा देश एकत्र उभं राहिला पाहिजे। त्यांचा तो आवाज मला वाटतं केंद्रापर्यंत पोचला पाहिजे। 50,000 सैन्यांसाठी मला वाटतं त्यांनी एक जो आतनं एक हिटेड टेंट असतो, तुम्हाला बर्फात थंडी नाही वाजणार, ह्याच्यासाठी त्यांनी काम केलं आहे। शेतकऱ्यांसाठी, तिकडच्या लडाखच्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला जेव्हा त्यांना पाणी नव्हतं मिळत तेव्हा बर्फाचं एक काहीतरी स्कल्पचर उभं केलं ज्याच्यातनं काहीतरी त्यांच्या क्रॉपसाठी जेव्हा पाणी लागतं ते त्यांना मिळतं। असे अनेक विषय मला वाटतं वांगचुक सरांनी केलेत आणि तो माणूस आज 20 दिवस जेवला नाहीये। तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील सोमवारी नवी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। तसंच सुतोवाल सुषमा अंधारे यांनी केलंय। तसंच रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्कात आदित्य ठाकरेंनी जंतर मंतरवरील या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे। देशात हुकुमशाही सुरू असल्याचा आरोप करत तरुणांचा आवाज होण्यासाठी आदित्य ठाकरे एल्गार पुकारत आहेत। तिथेही उद्धव ठाकरे सहभागी होण्याची शक्यता आहे। उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे 11:30 वाजता येतील। त्यांच्या काही भेटीगाठी आहेत इथे आणि 4 वाजता ते रामनगर येथील राम मंदिराकडे रवाना होते आणि विदर्भातल्या विविध भागातून कार्यकर्ते, रामभक्त, शिवसैनिक इथे उपस्थित राहतील। 20 तारखेला जो मार्च निघणार आहे त्या मार्चसाठी जो सोनम वांगचुकजींच्या समर्थनार्थ मार्च आहे त्या मार्चमध्ये माझ्या पक्षाचे नेते, संसदीय सगळे नेते इथे उपस्थित असणार आहेत आणि उद्धव साहेब सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजर असतील। 20 तारखेला पक्षाकडून उद्धव साहेब किंवा आदित्यदादा हे किंवा कदाचित दोघे या आंदोलनासाठी असतील।